सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे टायमिंगची. ही लोक 12-12, 1-1 वाजता रात्रीचं कधी कधी पाणी सोडतात. म्हणजे ही लोक वाट बघत बसणार का पाण्याची. आज आमच्या मुळे वस्तीत असेल किंवा चिखली गावात असेल, कधी मनाने वॉल फिरवतात, कधी इकडे सोडतात, 1 तास तिकडे सोडतात, 1 तास इकडे सोडतात, पाणी वेळेवर भेटत नाही. आज आमच्या प्रभागात काही वेळपूर्वी 7:30-10च्या दरम्यान पाणी येत होतं. आजचं पाणी आमच्या मुले वस्तीत आले 9:09 आलं. आजचं पाणी मग लोक परत मग काय करतात, कधी कधी एखादा दिवस 7 वाजता पाणी सोडतो. जर 7 वाजता पाणी सोडलं तर काय होईल, नागरिक थोडी काय नळाच्या बाजूला येऊन बसणार आहे, बाबा आता पाणी येतोय, आता पाणी येतोय. नंतर जेव्हा नागरिकांचा फोन येतो, बाबा जेव्हा ते चेक करतील पाणी आलं म्हणून, जेव्हा त्यांचा फोन येतो तेव्हा म्हणतो 1 तासात पाणी गेलं. जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो तर म्हणतो आम्ही 7 वाजता पाणी सोडलंय. आता नागरिकांना कसं कळणार 7 वाजता पाणी आलं म्हणून. तुम्ही एक टाइम मॅनेजमेंट ठेवला पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही टाइम मॅनेजमेंट ठेवा, सगळ्यांना पाणी व्यवस्थित मिळेल. आज आम्ही जे ऑब्झर्व केलं एवढ्या दिवसात, 9-10 वाजता जेव्हा तुम्ही पाणी सोडतो ना, कोणाला पाणी भेटत नाही. तुम्ही 7:30ला पाणी सोडा, जो तुमचा टाइम आहे त्या टाइमला तुम्ही पाणी सोडा, सगळ्यांना व्यवस्थित पाणी भेटेल. आगे होते बाळेश्वर साहेब सोडून असताना किती वाजता पाणी जातं, 1 तास. मी बाळेश्वर साहेबांना आम्ही एकदाच कॉन्टॅक्ट केलं 6-6:30 तिथं पाणी गेलं होतं, 1च दिवस. त्याच्यानंतर पाणीच कधी टाइम हो गेलं 10-11 12 1. म्हणजे आम्ही आता अधिकाऱ्यांना फोन केला, अधिकारी पण म्हणतात 12 वाजता पाणी. आम्हाला लाज वाटते त्या नागरिकांना सांगायला 12 वाजता पाणी येईल. आम्ही कसं काय सांगतो त्याला 12 वाजता, 12 वाजेपर्यंत वाट बघत बसला पाणी. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट ठेवायचं. आणि पाण्यात आता सगळे बोललेले घाण पाणी किती, अक्षरचा वास येतो पाण्यातून, आणि तो व्यक्ती तात्पुरता वॉश आउट करतो. वॉश आउट करून काय होणार आहे, परत ते हार्डली पाणी तसंच राहत. त्यामुळे साहेब आम्हाला आता म्हणजे आम्ही जमलो ह्या गोष्टी फुटलो अक्षरशः. सारखं पाणी उठलं तर पाणी एक दिवस असं नाही, एक दिवस जेव्हा पाणी येतं गावात येतं, गावातून फोन येतो. दुसऱ्या दिवशी मोठ्या वस्ती होतो, मोठ्या दिवशी फोन येतो. दुसरं काही कामच राहिलं, दुसरं पाणी पाणी पाणी. ठीक, पण तुम्ही पण साहेब तुम्ही थोडं आम्हाला या गोष्टीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे. या गोष्टी तुम्ही थोडं ग्राउंडवर या, तुम्ही परिस्थिती बघा. आता दुसरे साहेब असतील, बाळेश्वर साहेब असतील, गिरी मॅडम असतील, त्यांनी ग्राउंडवरती बघितलं नाही. आता दुसरे साहेब तुम्ही किती वेळा आले, 5-6 वेळा आले. आम्ही दररोज आहे, आमची काय कंडिशन असते, दररोज आम्ही दररोज आम्हाला फोन आहे, दररोज त्या सिच्युएशन काय उत्तर मिळणार आहे. जेवढं फेस करण्यासाठी सोपं नाहीये, तुम्हाला आम्हाला फेस करायला लागतंय, पण आम्हाला इथं तरी नागरिकांना फेस करायला मान्य. तुम्हाला पण नागरिकांचे फोन येत असतील. एवढे साहेब कळकळीचे आम्हाला विनंती करतो, हे प्रश्न पहिलं सोडवा. काही काम असेल तुमचं, तो लाईनीचं असेल काय असेल, तुम्ही लवकरात लवकर. आता ते वाळूस आणि चौकाचं काम चालू करून आपण काम चालू होते. मला पूर्ण फोन आला त्या मॅडमचा, गिरी मॅडमचा फोन आला मॅडम पाईप टाकायला सांगा बघा. मी जागा बी शोधून बसलो, पाईप नाही कायच नाही, कसलंच काय. जर लाईन चेंज झाली तर तो या सोसायटीमध्ये फरक पडत, खालच्या भागात थोडा फरक पडत. तुम्ही या गोष्टी फॉलो घ्या. आणि तुम्हाला माहिती सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा प्रभाग क्रमांक 1 मध्येच आहे. वर शरद नगरला तुम्हाला मी फोटो दाखवले, काय प्रेशर आहे पाण्याचा. आमच्या इथे हा प्रेशर पावसाळ्यात पण येत नाही, एवढं प्रेशर आहे. काय नेमकी अडचण आहे तुमचं टेक्निकल, किती दिवस झाले आमचा आम्ही वाट बघतो, आज होईल उद्या होईल, आज होईल उद्या होईल. तर आम्हाला त्याचा रिस्पॉन्स त्याचं काहीच भेटत नाही.